नमस्कार, मी विदुला पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मनी टॉक्स मराठीमध्ये, जिथे आपण पैशांबद्दल अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये बोलतो. आणि आजचा आपला विषय आहे वयाची 30 वर्ष, आर्थिक स्वातंत्र्याची सुरुवात, बचत की गुंतवणूक. आपल्यापैकी बऱ्याच जणांना 30 वर्षानंतर बचत करावी की गुंतवणूक करावी असा प्रश्न असतो, की अशी एखादी योजना आहे ज्यामध्ये दोन्ही गोष्टी या कव्हर होतील. तर याविषयी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहे फायनान्शियल एक्सपर्ट जी.डी. प्राईम वेल्थचे सर्वेसर्वा श्रीयुत गणेश डोळस सर. नमस्कार सर. मी नमस्कार. तुमचं आपल्या पॉडकास्टवर स्वागत करते. सर सांगा ना, 30 वर्षात बचत करावी की गुंतवणूक करावी? बघा, बचत करावी का गुंतवणूक करावी त्याआधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, की बचत म्हणजे काय आणि गुंतवणूक म्हणजे काय? खरं. आता बचत म्हणजे काय? तर बचत म्हणजे आपण सगळ्यांनीच लहानपणी गल्ल्यामध्ये पैसे टाकले. हो. आपण काय करायचो? काही पैसे आले का आपल्या गल्ल्यामध्ये बचत करायचो. हं. म्हणजे समजा आपण रोज ₹1 गल्ल्यामध्ये टाकतो आणि 365 दिवसानंतर जर तो गल्ला उघडतो, तर किती रुपये बाहेर निघतील? जेवढे जमा आहेत. म्हणजे रोज ₹1 टाकला म्हणजे 365. ते चुकून ₹380 नाही होणार आहेत. बरोबर. म्हणजे ती बचत. हो. म्हणजे जे मी होते ते मी वाचवले, त्याला बचत म्हणतात. आता ही बचत आपण अशा ठिकाणी करू शकतो, जसं आता मी सांगितलं त्याप्रमाणे एक तुम्हाला गुडलकचं उदाहरण होतं किंवा बँकेमध्ये पण आपण नुसते ठेवले, तर पैसे बचत होतात, ते वाढत नाही. ओके. गुंतवणूक म्हणजे पैसे वाढवणं. बचत म्हणजे वाचवणं हं. आणि गुंतवणूक म्हणजे वाढवणं. वाढ. तो हा बेसिक डिफरन्स आहे बचत आणि गुंतवणुकीमधला. ओके. सर, मग आपल्या श्रोत्यांना तुम्ही सांगू शकाल का, की एका उदाहरणासह, की 30 वर्षानंतर कशी बचत करावी, कशी गुंतवणूक करावी आणि कुठे करावी? बघा, 30 वर्षानंतर जर तुम्हाला बचत करायची असेल आणि त्याच्याबरोबर गुंतवणूक करायची असेल, तर त्याचे खूप सारे पर्याय आहेत. त्याच्यामध्ये एक पर्याय आहे गॅरंटेड रिटर्न प्लॅन. ओके. शिवाय तुम्ही काही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट पण करू शकता. काही हायब्रिड फंड्समध्ये पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ओके. सर, गॅरंटेड रिटर्न प्लॅनबद्दल थोडं एक्सप्लेन करा ना? बघा, गॅरंटेड रिटर्न प्लॅन हा असा प्लॅन हं. असतो, की ज्यामध्ये आपण एक ठराविक वर्ष पैसे भरतो ओके. आणि त्यानंतर आपल्याला आपल्याला ठराविक कालावधीपर्यंत पैसे मिळत राहतात दरवर्षी. म्हणजे तुमचे पैसे प्रोटेक्टेड असतात. हं. तुम्ही स्वतः प्रोटेक्टेड असता आणि तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही एक चांगली जमापुंजी क्रिएट पण करत असता. सर, एक उदाहरणासह तुम्ही आपल्या श्रोत्यांना सांगू शकाल का? आता मी तुम्हाला एक सांगतो उदाहरण. आमचे क्लायंट आहे. त्यांचं वय 30 वर्ष आहे हं. आणि ते आय-टीमध्ये काम करतात. त्यांनी मला अप्रोच केला आणि त्यांनी पण मला हाच प्रश्न विचारला, की मी बचत आणि गुंतवणूक या दोन्ही गोष्टी एकाच प्लॅनमधनं कसं करू शकतो? हं. तर मी त्यांना एक अशी योजना सांगितली, की ज्यामध्ये त्यांना महिन्याला ₹10,000 येणारी 12 वर्ष भरायची. ओके. आणि ही जी योजना आहे ही 30 वर्ष चालू राहील. पण त्याच्यामध्ये पैसे फक्त 12 वर्ष भरायचे आणि महिन्याला ₹10,000 भरतायत. पुढच्या महिन्यापासून लगेच त्यांना ₹4,000 चा परतावा येतो. ओके. आता ती व्यक्ती बोलली, की "सर, मी तर आता इन्कम कमवत आहे. म्हणजे माझा जॉब चालू आहे. त्यामुळे हे आलेले ₹4,000 तसे मला गरजेचे नाहीयेत." बरोबर. मग आम्ही काय केलं, त्यांचे हे जे ₹4,000 आहेत, हे गुंतवणुकीमध्ये टाकले. ओके. म्हणजे आम्ही एस-आय-पी सुरू केली हं. त्याची ₹4,000 ची. पैसे 30 वर्ष मिळणार आहेत. म्हणजे हे जे त्यांना ₹4,000 मिळतायत, हे येणारी 30 वर्ष त्यांना मिळणार आहेत. आता जेव्हा तुम्ही ₹4,000 ची एस-आय-पी पुढची 30 वर्ष चालू ठेवता, तेव्हा तुमच्याकडे जवळ-जवळ ₹2.25 करोडचा कॉर्पस रेडी होतो. ओके. आता या योजनेमध्ये 3 फायदे आहेत. एक, तुमच्याकडनं ₹10,000 ची बचत झाली. हं. तुम्ही त्याच्यामार्फत तुमच्यासाठी एक इन्शुरन्स पण मिळाला. म्हणजे त्या प्लॅनमध्ये किंवा त्या योजनेमध्ये इन्शुरन्स सुद्धा मिळतो. हं. तो जवळ-जवळ 15,00,000चा असतो. म्हणजे ₹10,000 ची बचत हं. झाली, ₹15,00,000 इन्शुरन्स झाला आणि त्यानंतर 30 वर्षानंतर ती व्यक्ती रिटायर होणार आहे. हो. त्यामुळे त्यांनी त्याच्या रिटायरमेंटचं पण प्रयोजन केलं. अरे वाह! त्याला जे 2.25 करोड मिळणार ही त्याची रिटायरमेंट व्हॅल्यू झाली. त्यामुळे या तिन्ही गोष्टी एकाच प्लॅनमधनं साध्य होऊ शकतात. अरे वाह! म्हणजे हा तर 3 इन 1 कॉम्बो प्लॅनच झाला सर. वाह! अगदी बरोबर आहे. म्हणजे हे अगदी ना आपल्या डायटप्रमाणे म्हणजे इट इज अ फायनान्शियल डायट. म्हणजे ओके. तुमच्या बॉडीला फायबर पण लागतात हं. ग्रोथसाठी. तुमच्या बॉडीला प्रोटीनही लागतात. ते असतं स्टेबिलिटीसाठी आणि तुमच्या बॉडीला थोडी टेस्ट पण लागते ना आपल्याला. येस. दॅट इज लिक्विडिटी. तर या तिन्ही गोष्टी तुम्हाला जर हव्या असतील, तर ही योजना एकदम छान आहे. अरे वाह! सर, हे खूपच प्रेरणादायी होतं. आपल्या श्रोत्यांना काही महत्त्वाचा संदेश? नक्कीच.
संदेश असा असेल, की गुंतवणूक लवकर सुरू करा. वयाच्या 30व्या वर्षी तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करा. रिस्क प्रोफाइल ओळखा. त्याच्यानंतर ज्या टॅक्स एफिशियंट स्कीम्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं, जो फायनान्शियल एक्सपर्ट आहे, त्याचा सल्ला नेहमी घ्या. छान. तर मित्रांनो, जर तुम्ही 30च्या आसपास असाल, तर हीच ती योग्य वेळ आहे तुमच्या पैशांना योग्य दिशा देण्याची. गुंतवणूक करा, बचत करा आणि समृद्ध व्हा. नक्कीच. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम हे वयाच्या 60ला नाही सुरू होत. हे 30शी मध्ये सुरू होतं, याची पण काळजी घ्या. धन्यवाद सर आणि धन्यवाद श्रोत्यांनो. अशाच उपयोगी चर्चांसाठी आमचा पॉडकास्ट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत विदुला पाटीलचा नमस्कार.